नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत इयत्ता 6वीची कविता झुळूक मी व्हावे या कवितेवरील प्रश्नोत्तरे व अभ्यासक्रम आपण सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया. पण त्या अगोदर जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमधील कंटेंट आवडले असल्यास जरूर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. शेअर टू युअर फ्रेंड्स. झुळूक मी व्हावे या कवितेचे कवी आहेत दामोदर अच्युत कारे, थोर गोमंतकीय मराठी कवी. नंदादीप हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. आज एका शतकानंतरही त्यांच्या गेय कविता रसिकांना आनंद देतात. आता पाहूया अभ्यासक्रम. कवितेत शोधूया. अचूक उत्तरासमोर बरोबर अशी खूण करा. पहिलं वाक्य आहे, झुळुकेला स्वच्छंदपणे फिरावेसे वाटते. यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. वेगवेगळ्या शहरात, समुद्रकिनाऱ्यावर, मनाला वाटेल तिथे आणि आकाशात. आणि यातील योग्य पर्याय आहे मनाला वाटेल तिथे. झुळुकेला स्वच्छंदपणे फिरावेसे वाटते, मनाला वाटेल तिथे. दुसरं आहे वाक्य, झुळुकेला हिरवेगार शेत आणि शांत निळ्या नदीवर डॅश. याचे पर्याय आहेत, सुगंध पसरत जावे असे वाटते, बकुळीची फुले पसरावी असे वाटते, छान मखमली लहरी पसरत जावे असे वाटते. आणि चौथा पर्याय आहे, रंग पसरत जावे असे वाटते. आणि यातील योग्य पर्याय आहे, छान मखमली लहरी पसरत जावे असे वाटते. झुळकेला हिरवेगार शेत आणि शांत निळ्या नदीवर छान मखमली लहरी पसरत जावे असे वाटते. आता पाहूया प्रश्नोत्तरे. ग. कविता वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, झुळूक बाजारात, नदीवर, झाडांच्या बागेत, मोडक्या वाड्यामागे कशा प्रकारे जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे, झुळूक बाजारात जाऊन इकडे तिकडे फिरते, नदीवर जाऊन हळू थबकते, राईत फिरत राहते, तर कधी झाडांच्या बागेत मोडक्या वाड्यापाठी थबकते, कधी सावकाश कानोसा घेत जाते, तर कधी रमत गमत, तर कधी जोराने भरारी घेत जाते. प्रश्न दुसरा, झुळकेला कोणकोणत्या मजा करून विश्रांती घ्यायला यावे असे वाटते? उत्तर, झुळकेला झुळझुळ झऱ्याचा आवाज चौफेर पसरावा, शेतात निळ्या नदीवर जाऊन मखमली तरंग खुलवीत गात जावे असे वाटते, वेळूची कुंज वाजवून कणसाच्या कानात हितगुज सांगावे, तसेच बकुळीची फुले जांभुळे जमिनीवर पसरावीत, दिवसभर काम करून दमलेल्या माणसांच्या मुखावर टवटवी आणावी आणि तिन्ही सांज झाल्यावर विसावा घ्यायला यावे. घ. कविता वाचून कवितेतील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. पहिला शब्द आहे, सानुली, झुळूक, कलिका, सुगंध, कणसे, हितगुज, गाणे, लकेर, नदी, तरंग, तिन्ही सांजा, विसावा. नेक्स्ट सेक्शन इज विचार करूया. ङ. दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी. कवितेतील वरील ओळी वाचून तुम्हाला काय वाटते ते गटात चर्चा करून लिहा. इथे झुळकेला असे वाटते की दिवसभर काम करून दमलेल्या व्यक्तीच्या जवळ जावे आणि झुळकेबरोबर त्याचे जे श्रम आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करावा. तर तुम्ही तुमच्या गटात चर्चा करून याचे उत्तर शोधायचे आहे तुमच्या मित्रांसोबत. अनुभव घेऊन लिहूया. च. एखाद्या बागेत, आमराईत गेल्यानंतर स्वच्छंदपणे फिरण्याचा अनुभव घ्या आणि त्याविषयी गटात चर्चा करून लिहा. Here you have to write your self experience roaming in the garden and in the mango tree plantation. नेक्स्ट इज समजून घेऊया. च. कवितेतील खाली दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द शोधा आणि लिहा. सुगंध, सुवास, सानुली, छोटी, लहान, नदी, सरिता, जलदायिनी, फूल,
पुष्प, सुमन, कुसुम. विसावा म्हणजे विश्रांती. ज. गटात चर्चा करून भाषेतील असे समान अर्थाचे शब्द शोधून काढा आणि त्यांचा तक्ता तयार करा. पुढील शब्द वाचा. सुगंधी, वाट. मंद, झुळूक. मखमली, तरंग. वरील प्रत्येक ठिकाणी दोन शब्द एकत्र येऊन एक विशिष्ट अर्थ निर्माण झाला आहे. वाट कशी? सुगंधी. झुळूक कशी? मंद. तरंग कसे? मखमली. आपल्या लक्षात आलेच असेल की यातील वाट, झुळूक आणि तरंग या नामाविषयी दुसऱ्या शब्दांनी अधिक माहिती दिली आहे. म्हणजेच ही सगळी आहेत ती विशेषणे आहेत. अशा प्रकारे नामाबद्दल विशेष माहिती देणारी असे शब्द भाषेत येतात त्यांना विशेषण असे म्हणतात. झ. खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा. विशेषणे दिलेली आहेत. सुंदर, निळेशार, नवीन, स्वच्छ, काळे आणि जुने. पहिलं वाक्य आहे त्याच्याकडे डॅश पुस्तक आहे. इथे पर्याय येणार जुने. त्याच्याकडे जुने पुस्तक आहे. दुसरं वाक्य आहे झाडावर डॅश फुले फुलली आहे. झाडावर सुंदर फुले फुलली आहे. इथे सुंदर हे विशेषण आपण वापरू शकतो. तिसरं वाक्य आहे रोहनने डॅश गणवेश घातला होता. यासाठी आपण विशेषण निवडले आहे ते आहे स्वच्छ. रोहनने स्वच्छ गणवेश घातला होता. चौथं वाक्य आहे आभाळात डॅश ढग जमले. यासाठी आपण पर्याय निवडला आहे तो म्हणजे निळेशार. आभाळात निळेशार ढग जमले. पाचवं वाक्य आहे शिक्षकांनी डॅश पाठ शिकवला. यासाठी विशेषण आहे नवीन. शिक्षकांनी नवीन पाठ शिकवला. उच्चार शिकूया. पुढील शब्द वाचा. शब्दातील सनचा उच्चार पहा. शब्द आणि उच्चार. संशय. इथे सन नंतर व उच्चार येतो. संत. इथे स नंतर न उच्चार येतो. संमेलन. इथे स नंतर म उच्चार येतो. आणि संग्रह. इथे स नंतर ङ उच्चार येतो. वरील पहिल्या रकान्यातील सर्व शब्दांचा आरंभ सं या एकाच लिपिचिन्हाने झाला असला तरी त्यांच्या उच्चारात फरक आहे. त्यांचे उच्चार कसे करावे हे जाणून घ्या आणि अशा प्रकारे 5 शब्द शोधून त्या शब्दांचे गटात उच्चारण करा. पुढील वाक्य लक्षपूर्वक वाचा आणि त्यातील अधोरेखित शब्दांचे अर्थ समजून घ्या. तू हे काम कर बघू. इथे कर हा शब्द अधोरेखित केलेला आहे म्हणजे डुईंग. डू. दुसरं वाक्य आहे कर भरायचा उद्या शेवटचा दिवस आहे. इथे कर म्हणजे टॅक्स. तिसरं आहे ते कर नाही त्याला डर नाही. म्हणजे इथे करणे. केलं नाही तर घाबरायचं कशाला. दुसरं आहे ते माझी मान दुखते. मान मतलब नेक. मोठ्या माणसांना नेहमीच मान द्यावा. रिस्पेक्ट. तू मान अथवा नको मानूस मी तुला सांगणारच. हिअर मान म्हणजे टू ॲग्री. तिसरं आहे तू कामात खंड पाडू देऊ नकोस. खंड म्हणजे ऑब्स्ट्रक्शन्स. त्या ग्रंथाचे 6 खंड आहेत म्हणजे वेगवेगळे भाग आहेत. आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. इथे खंड याचा अर्थ कॉन्टिनंट. वरील 1 क्रमांकावरील तिन्ही वाक्यात आलेला कर हा शब्द कृती, सारा आणि वाईट काम या अर्थाने आला आहे. ट. वरील 2 आणि 3 क्रमांकावरील वाक्यात मान आणि खंड असे 2 शब्द आले आहेत. प्रत्येक वाक्यातील त्या शब्दाचा अर्थ शब्दकोशाच्या आधारे गटात चर्चा करून जाणून घ्या व नोंदवा. इथे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. हे लक्षात घेऊया.
वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगुज. इतर कविता वाचून त्यामधील अशा प्रकारची यमक अलंकाराची वाक्ये शोधा. वरील दोन्ही ओळीत शेवटची अक्षरे एकसारखी आहेत अशा प्रकारच्या रचनेला यमक अलंकार असे म्हणतात. इथे यमक असलेले शब्द कोणते आहेत? अलगूज आणि हितगुज. अशा प्रकारचे अलंकार असलेले वेगवेगळ्या कवितेतील ओळी शोधा, उदाहरणे शोधा आणि गटशः चर्चा करून 5 उदाहरणे लिहा. संवाद साधूया. इथे आपल्याला संवाद पूर्ण करायचा आहे. झाडाखाली बसलेला, खेळून घामाघूम झालेला, दमलेला मुलगा आणि वाऱ्याची झुळूक यांच्यामधील संवाद पूर्ण करा. मुलगा: काय गरमी आहे. छे बुवा, वारा पण नाही. मुलगा: एखादी वाऱ्याची थंडगार झुळूक आली असती तर. झुळूक: काय रे, खेळून खेळून दमलास. मुलगा: वाह, किती बरं वाटलं. अगं, तू आलीस होय. तरीच छान गारगार वाटलं. झुळूक: मी आता बागेतूनच फिरत इथे आले. मुलगा: अगं, पण तू दिवसभर अशी फिरून दमत नाहीस काय. नाही रे, मी दिवसभर काम करून थकलेल्या माणसांच्या चेहऱ्यावरील मला पाहून येणारा टवटवीतपणा पाहण्यासाठी फिरत राहते. मुलगा: मी खेळलो की दमलो बघ. तुझं आपलं बरं. मुलगा: तू माळावर, वाड्यापाशी, झाडांवर, झुळझुळ वाऱ्यावर फिरत असतेस. झुळूक: नाही रे, ही झाडं आहेत ना, म्हणून मला उत्साह येतो. मी इकडून तिकडे फिरते. मुलगा: म्हणजे खूप झाडे. मुलगा: खरंच खूप झाडे असतील तर आपल्याला सावली पण मिळेल व खेळायला उत्साह पण येईल. फ्रेंड्स, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज अँड शेअर टू युअर फ्रेंड्स. धन्यवाद.